राऊत। आज निंभोरा व परिसरातील गाव सेवा समितीच्या वतीने आम्ही निंभोरा रेल्वे स्टेशनवर इंग्रज काळापासून सुरू असलेला पठाणकोट म्हणजे मुंबई अमृतसर मुंबई ही दोघं बाजूने जाणारी गाडी निंभोरा येथे प्रत्येक वेळेला थांबत होती। पण कोरोना काळानंतर या गाडीचा थांबा रेल्वेने अचानक बंद केलेला आहे। ही गाडी पूर्ववत निंभोरा रेल्वे स्टेशनवर जाताना येताना थांबावी या उद्देशाने आम्ही आज या समितीच्या वतीने सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येऊन आणि निंभोरा हद्दीतील 29 गावकरी सरपंच आणि त्या गावातील सर्व ग्रामस्थ व्यापारी त्या रेल्वेचा लाभ घेणारे विक्रेते आणि प्रवासी या सर्वांच्या मिळून एक आक्रोश आंदोलन जाहीर केलेलं आहे। या आंदोलनामध्ये आमची भूमिका अशी आहे की पहिल्यांदा आम्ही आमची गाडीला थांबा मिळावा म्हणून येत्या 3 तारखेला शनिवारी सह्यांची मोहीम राबवणार आहोत। 4 तारखेला आम्ही सह्यांचे निवेदनं हे ईमेल आणि प्रत्यक्ष वेगवेगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून राजकीय व्यक्तींकडे नेणार आहोत आणि जर 4 तारखेनंतर 26 जानेवारीच्या आत आमच्या गावाला निंभोरा येथे पठाणकोटला थांबा मिळाला नाही तर 26 जानेवारीला सुमारे 5 ते 10 हजार ग्रामस्थांचा मोर्चा घेऊन आम्ही निंभोरा रेल्वे स्टेशनवर सकाळी 11 वाजेपासून रेल रोको आंदोलन करणार आहोत। या रेल रोको आंदोलनामध्ये आम्ही स्वतः जेल भरो पण करणार आहोत। रेल रोको केल्यानंतर जेल भरो होईल। जेल भरोमध्ये जोपर्यंत आमच्या हातात पठाणकोट गाडी निंभोरा येथे थांबणार आहे असा आदेश अधिकृत प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही जामीन घेणार नाही, ही या आंदोलनामागची आमची भूमिका आहे। यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं असे आपल्या गावचे रावेर कृषी बाजार समितीचे माजी उपसभापती व आपल्या भागाच्या भाजपचे जिल्हा सरचिटणीस आदरणीय दुर्गादास भाऊ पाटील, माझे सन्मित्र पत्रकार उद्योजक आणि एक वेगळं नेतृत्व म्हणून संयमी आणि शांततेने मार्गक्रमण करणारे नुकतीच ज्यांनी आता